Christ.
हे सर्वशक्तिमान परमेश्वर, आम्ही या क्षणी तुझ्या या पवित्र उपस्थितीत आहोत, येत आहोत, आलो आहोत. आम्ही शब्दांपेक्षा अधिक आमच्या शांततेतून तुझी आराधना करतो. प्रभू, तू महान आहेस, तू पवित्र आहेस, तू प्रेमळ आहेस. या क्षणी आमची सर्व धावपळ, आमची चिंता, आमची भीती, आमचं जाणं, आमचा प्रवास आम्ही तुझ्या चरणाशी ठेवतो. हे विद्या, या प्रसंगी तू आमच्या अंतःकरणाचं दार उघड. आम्हाला तुझ्या बरोबर राहायचं आहे. तुझ्या सहवासात आम्हाला तुझा अनुभव घ्यायचा आहे. तुझ्या सानिध्यामध्ये आम्हाला तू विसावू दे. कारण दिवसभर आमची धावपळ चालू होती. दिवसभर आमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत होते. दिवसभर आम्ही आमच्या कामामध्ये मग्न होतो. परंतु आता या प्रकारे आम्हाला आता तुझ्या जवळ यायचं आहे. तुझ्याबरोबर राहणं आम्ही पसंत केलं आहे. हे प्रभू, आम्हाला तुझ्या सानिध्यात विसावू दे. हे परमेश्वरा, हे प्रभू, जसा हरवलेला मुलगा किंवा हरवलेली मुलगी पित्याच्या मिठीत
विसावतो किंवा विसावते, तसेच आम्हालाही तुझ्या प्रेमाच्या मिठीत सामावून घे. हे प्रेमळ प्रभू, आज आम्ही तुझ्या समोर फक्त मागण्या घेऊन नाही, तर कृतज्ञ हृदय घेऊन आलो आहोत. प्रभू, कृतज्ञता आम्हाला नम्र बनवते. कृतज्ञता आम्हाला आठवण करून देते की आम्ही स्वबळावर नाही, तर तुझ्या कृपेवर आम्ही जगतो. कारण तुझंच वचन सांगत आहे थेसलोनिकरास अध्याय 5 ओवी 18 मध्ये, सर्व परिस्थितीत देवाचे आभार माना. सर्व परिस्थितीत देवाचे आभार माना, कारण ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यासाठी हीच देवाची इच्छा आहे. होय प्रभू, या प्रसंगी आम्ही चांगल्या दिवसासाठी तुला धन्यवाद देतो. आम्ही या नवीन वर्षामध्ये प्रवेश केला आहे. 2025 साल केव्हाच उलटून गेला आहे आणि या नवीन वर्षामध्ये तू परत आम्हाला नवीन जन्म दिला आहे. हे जीवन जगत असताना आणि विशेष करून कठीण दिवसातून, कठीण प्रवाहातून, कठीण आठवणीतून आम्हाला घडवणाऱ्या कृपेसाठी आज आम्ही तुला धन्यवाद देतो. हे जीवन जगत असताना तूच आमचा श्वास आहे. तूच आम्हाला जीव देत असतो. आमचं जीवन तुझ्याच हातात आहे. परंतु बऱ्याचदा परमेश्वरा हा श्वास घेत असताना आम्हाला त्याची जाणीव होत नाही. आज या प्रकारे तू आम्हाला जाणीव करून देत आहे, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो.
आम्हाला सुंदर जीवन दिलेलं आहेस आणि आमच्या जीवनामध्ये तू प्रवेश केलेला आहे. हे परमेश्वरा, या चांगल्या जीवनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हाला तू नवजीवन देऊन एका कुटुंबात आम्हाला जन्म दिला आणि आमच्या कुटुंबाला तू सांभाळतोस, संरक्षण करतोस आणि आम्हाला जे दैनिक भाकर व आमची गरजे पूर्ण करतोस. ह्याच्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. हे परमेश्वरा, तू आम्हाला चांगलं कुटुंब दिलं आहेस. तुझ्या पवित्र कुटुंबाचा आदर्श आमच्या समोर ठेवलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही जीवन जगावं. आमचं कुटुंब नेहमी आशीर्वादित असावं. आमच्या कुटुंबामध्ये नेहमी तुझी शांती असावी, समंजसपणा असावा. म्हणून आम्ही आमचं कुटुंब तुला समर्पित करून धन्यवाद देतो. हे आमच्या स्वर्गीय बाबा, दररोज आम्ही तुझ्या सानिध्यात असावं आणि तुझे पवित्र आत्मेने अभिषेकित व्हावे, म्हणून तुझी वचने आम्हाला मार्गदर्शन म्हणून दिलास. याच्यासाठी आम्ही हृदयपूर्वक आभार मानतो. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आमचे ओठ तुझी स्तुती करतील, आमचे हृदय तुझी आराधना करेल. कारण स्तोत्रकार म्हणत आहे, स्तोत्र 103 अध्याय 2 मध्ये, हे माझ्या आत्म्या प्रभूची स्तुती कर. हे माझ्या आत्म्या प्रभूची स्तुती कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. प्रभू, तू आम्हाला क्षमा करणारा असा देव आहेस.
तू आम्हाला बरे करणारा असा देव आहेस. तू आम्हाला उचलून घेणारा, उचलून धरणारा असा देव आहेस. आम्ही तुला स्तुती देतो, कारण तू विश्वासू आहेस. तू कधीही बदलत नाहीस. तुझं प्रेम कधीही संपत नाही. हे प्रभू येशू, तू क्रूसावर आमच्यासाठी सर्व काही दिलं आहेस, म्हणून आज आम्ही आमचे संपूर्ण जीवन तुझ्या चरणी अर्पण करतो. पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की परमेश्वराचे आभार म्हणा, कारण तो चांगला आहे. त्याची करुणा सर्व काळ टिकते. देवतांच्या देवाचे आभार माना, कारण त्याची करुणा सदा सर्व काळ टिकते. या प्रहरी आपल्याला शक्य असेल तर गुडघे टेका. आज आपण गुडघ्यावर उभं राहून आपल्या शारीरिक, आपल्या मानसिक आणि आपल्या आध्यात्मिक आरोग्यासाठी प्रार्थना करूया. हे उपकार करणाऱ्या प्रभू, आज आम्ही आमचे संपूर्ण अस्तित्व तुझ्या प्रेमळ हातामध्ये देतो. प्रभू, ज्यांचे शरीर आज वेदनेत आहे, आजाराने थकले आहे, त्यांच्यावर तुझा उपचारक हात ठेव. स्तोत्रकार म्हणतो अध्याय 103 ओळी 3 मध्ये, तोच तुझे सर्व रोग बरे करतो. होय प्रभू, ज्यांच्या मनामध्ये भीती आहे, ज्यांच्या जीवनामध्ये ताणतणाव आहे, ज्यांच्या जीवनामध्ये नैराश्य आहे, त्यांना तुझी शांती दे. कारण तूच म्हणत आहे योहान 14 अध्याय 27 मध्ये, माझी शांती मी तुम्हाला देतो. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, जिथे पापाने, अपराध भावनेने आम्हाला जखमी केले आहे, तिथे तुझी क्षमा आणि नवीन जीवन दे. आम्हाला तुझ्या आत्म्याने भर, आम्हाला नवीन कर. जय 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 जय
स्वर्गातून तू त्यांना भाकर दिली आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक संस्कार आपले दुःख व मरण आम्हासाठी स्मरण ठेवले आहेस. म्हणून आम्ही तुझे शरीर व रक्त यांच्या पवित्र रस्त्यांचा आदर करावा आणि तुझ्या तारणाई कृपेचा लाभ घ्यावा असे आम्हाला वरदान दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देऊ. देव धन्य असो, देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो, त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो, त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो, त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो, त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो, वेदीवरील अति पवित्र संस्कारात येशू धन्य असो, वेदीवरील अति पवित्र संस्कारात येशू धन्य असो, कैवारी पवित्र आत्मा धन्य असो, कैवारी पवित्र आत्मा धन्य असो, अति पवित्र मरिया थोर देव माता धन्य असो, अति पवित्र मरिया थोर देव माता धन्य असो, तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो, तिचा पवित्र आणि निष्कळंक गर्भसंभव धन्य असो, तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो, तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो, मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो, मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो, संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो, संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो, देव आपल्या दूता व संता करवी धन्य असो. देव आपल्या दूता व संता करवी धन्य असो. हे प्रेमळ विद्या, या क्षणी आम्ही जे अनुभवलं ते आमच्या जीवनात फळ येऊ दे. आम्ही कृतज्ञ आहोत आणि कृतज्ञ राहण्याची कृपा तू आम्हाला दे. आमचे जीवन तुझ्या स्तुतीचे गीत हो. ही प्रार्थना आम्ही आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन.